घरी सॉल्व्ह करण्यासाठी केलाय का तू? प्रॉब्लेम काय होता लक्ष द्या. आन्सर आले असतील, ठीक आहे. त्याचा आन्सर काही का न्यूमेरिकल व्हॅल्यू येत नाही, त्याचं एक इक्वेशन आल्यासारखंच येतं. आपल्याला दिलं होतं एक फिजिकल पॅरामीटर ए आपण मेजर करतोय बाय मेजरिंग व्हॅल्यू बी सी डी ई, याचा आणि त्या बी सी डी त्याचं रिलेशन दिलं होतं बी टू द पॉवर अल्फा, सी टू द पॉवर बीटा, डी टू द पॉवर गॅमा आणि ई टू द पॉवर डेल. तर ए हा डिपेंड आहे बी सी डी आणि ई वर डिपेंड आहे, आणि आपण या बी सी डी ई या मेजर केल्यात. आपण त्याला मेजर केलं आपण. तर बी मध्ये जे पर्सेंटेज एरर तयार झाले ते किती आहे, तर B1%. सी मध्ये पर्सेंटेज एरर किती आहे ते आपण मेजर केलं, दिलं होतं आपल्याला, ते होतं C1%. डी मध्ये दिलेलं पर्सेंटेज एरर होतं D1%. ई मध्ये जे पर्सेंटेज एरर दिलेलं होतं आपल्याला ते होतं E1%. प्रत्येकामध्ये पर्सेंटेज एरर दिलेलं होतं आपल्याला. आणि आपल्याला काढायला काय सांगितलं होतं, आपल्याला काढायला सांगितलं होतं ए मधलं पर्सेंटेज एरर काढा. ए मध्ये किती पर्सेंटेज एरर तयार झाला असेल. तर आता लक्ष द्या, ए काय आहे, कॉम्बिनेशन आहे या चार क्वांटिटीचं. इथं आपण बी आणि सी चं मल्टिप्लिकेशन घेतोय, डी आणि डी ईचं मल्टिप्लिकेशन घेतोय. या बी सीच्या मल्टिप्लिकेशनला डी ईच्या मल्टिप्लिकेशनला डिवाइड करतो. जर या प्रत्येक क्वांटिटीमध्ये एरर असेल, पर्सेंटेज एरर असेल, तर फायनल रिझल्ट मध्ये पण काय तयार होईल, पर्सेंटेज एरर तयार होईल. मग आता पर्सेंटेज एरर काढण्या अगोदर आपल्याला काय काढावं लागतो, रिलेटिव्ह एरर. इथं आपण क्वांटिटीचं काय केलेलं आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि नंतर काय केलेलं आहे, डिव्हिजन. तर आपल्याला रूल सरळ सरळ माहिती आहे, जेव्हा आपण दोन क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन करतो किंवा डिव्हिजन करतो, तर त्यामुळे फायनल रिझल्ट मध्ये काय तयार होतो, रिलेटिव्ह एरर तयार होतो. तो तयार होणार रिलेटिव्ह एरर त्या प्रत्येक क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररच्या ॲडिशनच्या बरोबर असतो. म्हणजे ए मध्ये काय तयार होईल, रिलेटिव्ह एरर तयार होईल. ओके, ए मध्ये तयार झालेला रिलेटिव्ह एरर हा या प्रत्येक क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररच्या ॲडिशनच्या बरोबर असेल. डेल बी बाय बी प्लस डेल सी बाय सी प्लस डेल डी बाय डी प्लस डेल ई बाय ई. या प्रत्येक क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररची आपण काय करतो, बेरीज करतो. पण आता इथे आपल्याला काय दिलं, त्या प्रत्येकाचा पॉवर पण दिलेला आहे. जर त्या प्रत्येक क्वांटिटीचा पॉवर असेल तर त्याच्या रिलेटिव्ह एररला त्याच्या पॉवरनं काय करतो, मल्टिप्लाय. हे पण रूल आपण पाहिला. तर बी च्या पॉवरला मल्टिप्लाय करावं लागेल, त्याचा पॉवर गामा अल्फा, सॉरी अल्फा. सी ला मल्टिप्लाय करावं लागेल बीटा, डी ला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला गामाने, आणि ई ला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, त्याचा पॉवर काय दिला आपल्याला, डेल. ओके, तर हे झालं रिलेटिव्ह एरर. ओके, इन फायनल रिझल्ट. पण आपल्याला रिलेटिव्ह एरर नाही पाहिजे, आपल्याला पर्सेंटेज एरर पाहिजे. आपल्याला प्रत्येक या बी सी डी आणि ई मधलं पर्सेंटेज एरर दिलेलं आहे, तर व्हॅल्यू काय करायचं आपल्याला, दोन्ही साईडला 100 ने मल्टिप्लाय करू. 100 ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, पर्सेंटेज एरर. तर डेल ए बाय ए मल्टिप्लाय बाय 100 लेफ्ट साईडला मल्टिप्लाय केलं, तसंच राईट साईडला प्रत्येकाला मल्टिप्लाय करून घेऊ. अल्फा डेल बी बाय बी मल्टिप्लाय बाय 100 प्लस बीटा डेल सी बाय सी मल्टिप्लाय बाय 100 प्लस गामा डेल डी बाय डी मल्टिप्लाय बाय 100 प्लस डेल डेल सी बाय डेल ई बाय ई मल्टिप्लाय बाय 100. आपण प्रत्येकाला 100 ने मल्टिप्लाय करून घेतले, तर हे काय असेल, रिलेटिव्ह एरर इन बी मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे पर्सेंटेज एरर इन बी. हे असेल पर्सेंटेज एरर इन बी. हे डेल सी बाय सी रिलेटिव्ह एरर इन सी मल्टिप्लाय बाय 100 म्हणजे रिलेटिव्ह पर्सेंटेज एरर इन सी. डेल डी बाय डी मल्टिप्लाय बाय 100 मीन्स रिलेटिव्ह एरर इन डी, आणि हे रिलेटिव्ह एरर इन ई. ओके,
आणि त्याला मल्टिप्लाय कशाने करतोय आपण, अल्फा, इथे बीटा, इथे गामा आणि इथे डेल, प्लस 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 सॉरी इथे इक्वल, आणि हे काय असेल पर्सेंटेज एरर इन ए. तर आपल्याला बी मधलं पर्सेंटेज एरर, सी मधलं पर्सेंटेज एरर, डी मधलं पर्सेंटेज एरर आणि ई मधलं पर्सेंटेज एरर दिलेले. B1%, C1%, D1% आणि E1%. व्हॅल्यू पुटअप करा फक्त. पर्सेंटेज एरर इन फायनल रिझल्ट इक्वल्स टू अल्फा B1%, बीटा सी ची व्हॅल्यू किती दिली, पर्सेंटेज एरर किती दिलं C1%, गामा D1% आणि डेल E1%. तर हे झालं फायनल आन्सर. कोणाकोणाचं आलंय त्यांनी फक्त सांगा. आलंय का प्रत्येकाचं? ओके. तर 4 ऑप्शन होते, 4 पैकी हा एक ऑप्शन होता, तर हा करेक्ट ऑप्शन असेल त्याचा. ओके, हे प्रश्न विचारलेला आहे तुमच्या स्पर्धा परीक्षेला. आता असेच काय आणखी प्रॉब्लेम घेऊ आपण आज याच्यावरचे प्रॉब्लेम्स घेऊन टाकू आपण. ओके, आता थोडासा न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, तो घेऊ आपण. काय दिले माहिती आहे का, द रेजिस्टन्स आर, प्रॉब्लेम मी इकडे लिहितो, द रेजिस्टन्स आर is equal to V by I. Equals to V by I, where V is 100 plus or minus 5 volt. व्होल्टेज मेजर केले आपण, त्याची मेन व्हॅल्यू 100 आणि मी ॲब्सोल्यूट एरर 5 आहे. आणि करंट मेजर केले 10 प्लस और मायनस 2.2%, 0.2 एम्पियर. काढायला सांगितले व्हॉट इज द टोटल एरर इन आर, व्हॉट इज द टोटल एरर इन आर, आर मधलं टोटल एरर काढा. तर इथं आपल्याला काय दिलेलं आहे, रेजिस्टन्स, व्होल्टेज आणि करंटचं काय डिव्हिजन आहे, त्यांच्या व्हॅल्यूज दिल्यात. मग आपल्याला डिव्हिजन जर असेल तर रूल काय माहिती आहे, व्हेन टू क्वांटिटीज आर डिवायडेड रिलेटिव्ह एरर प्रोड्यूस्ड इन फायनल रिझल्ट. तर आर मध्ये काय तयार होईल, रिलेटिव्ह एरर तयार होईल, आणि तो कशाच्या बरोबर असेल, त्या दोन क्वांटिटीच्या, मेजर्ड क्वांटिटीच्या रिलेटिव्ह एररच्या ॲडिशनच्या बरोबर. म्हणजे आपल्याला डिव्हिजन आहे, तर डिव्हिजन वरून फॉर्म्युला काय तयार करेल, रिलेटिव्ह एरर इन आर इक्वल्स टू डेल व्ही बाय व्ही प्लस डेल आय बाय आय, त्यांच्या रिलेटिव्ह एररची काय करतो आपण, बेरीज डिव्हिजन मध्ये. तर 100 डिवायडेड बाय 5 प्लस करंटची मीन व्हॅल्यू किती दिली आपल्याला, सॉरी 100 डिवायडेड 5 डिवायडेड बाय 100 प्लस 0.2 डिवायडेड बाय 10. याला मी 10 ने मल्टिप्लाय करतो आणि 10 ने डिवाइड करतो, काही फरक पडणार नाही, छेद सारखा होईल. इथं 2 होईल, 10.2 गुणिले 10 2 भागिले 100, तर हे किती येईल, 7 भागिले 100. रिलेटिव्ह एरर इन आर, तर किती येईल रिलेटिव्ह एरर इन आर, 10 100 म्हणजे किती वर गेले, तर येईल 0.07.
0.07 रिलेटिव्ह एरर. पण आपल्याला काय पाहिजे, पर्सेंटेज एरर पाहिजे. पर्सेंटेज एरर काढण्यासाठी याला मी 100 ने मल्टिप्लाय करतो दोन्ही साईडला. इकडे 100 ने मल्टिप्लाय करतो आणि इकडे पण 100 ने मल्टिप्लाय करतो. तुम्हाला काय मिळेल, पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स, टोटल पर्सेंटेज एरर इन रेजिस्टन्स. तर डेल आर डिवायडेड बाय आर मल्टिप्लायड बाय मी 100 केलं आणि इकडे त्याचं डिव्हिजन किती आलं, तर 0.07 मल्टिप्लायड बाय 100. तर हे किती येईल, तर हे झालं पर्सेंटेज एरर इन आर, किती येईल ते 7%. दिस इज आन्सर. ओके, झालं. एक मिनिट थांबा, याचा आन्सर पाहून घेऊ दे मला. सतरा नंबरचा हो बरोबर आहे, 7%. ठीक, तर समजला प्रॉब्लेम. असा एखादा आणखी एक प्रॉब्लेम जर दिला तुम्हाला करता येईल का? ओके, आपण आपल्या बुक मधला प्रॉब्लेम घेऊ. चला, लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर 8, सॉरी 7 काय, फाइंड द पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. फाइंड percentage error in kinetic energy of a body having mass 60 plus or minus 0.3 gram, moving with velocity, बरोबर, find the percentage error in kinetic energy of a body of a having mass. त्या बॉडीचं मास दिलं आपल्याला 60 प्लस और माइनस 0.3 ग्राम, मूविंग विथ वेलोसिटी velocity 25 प्लस और माइनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. तुम्हाला कायनेटिक एनर्जी मधलं पर्सेंटेज एरर काढायचं. कॅल्क्युलेट द पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. कॅल्क्युलेट करा, चला करा. बुक मधला प्रॉब्लेम आपला हा.
कायनेटिक एनर्जी मधलं पर्सेंटेज एरर काढायचंय. किती आलाय? 0.9%. बर, पुढे. हम्म. आणखी कोणाचं वेगळं आलंय का? 0.9. ठीक आहे, पुढे. आणखी कोणाचं वेगळं आन्सर आलंय का? 90%. पुढे.
ठीक आहे, चला सॉल्व करून देतो. प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे काय दिले आपल्याला, एक मास दिलेला आहे आणि त्याची व्हेलॉसिटी एक दिलेली आहे. त्यावरून आपल्याला त्याच्या कायनेटिक एनर्जीचं पर्सेंटेज एरर काढायचं होतं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². तर हाफ नाही घेतला तरी चालतो, कायनेटिक एनर्जी डिपेंड असते मास आणि व्हेलॉसिटीवर. ठीक आहे, या दोघांमध्ये जर एरर असेल तर कायनेटिक एनर्जी मध्ये पण काय तयार होईल, एरर. मग इथे या दोघांचं काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन रूल माहिती आहे आपल्याला, व्हेन टू क्वांटिटीज आर मल्टिप्लाइड देन रिलेटिव्ह एरर प्रोड्यूस्ड इन फायनल रिझल्ट इज इक्वल टू द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन ईच क्वांटिटी. पण इथं व्हेलॉसिटीचा काय स्क्वेअर आहे, तर स्क्वेअर असल्यामुळं व्हीला व्हेलॉसिटीच्या रिलेटिव्ह एररला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर मग आपण असं म्हणू, द कायनेटिक रिलेटिव्ह एरर इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू द सम ऑफ रिलेटिव्ह एरर इन मास प्लस इथे व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे म्हणून इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल रिलेटिव्ह एरर इन व्हेलॉसिटी. तर मग कायनेटिक एनर्जीचा रिलेटिव्ह एरर आपल्याला काढायचा आहे, ते काढल्यानंतर पर्सेंटेज एरर काढायचा आहे. त्याला मल्टिप्लाय करू आपण 100 ने. डेल m बाय m मल्टिप्लाइड बाय 100 प्लस 2 डेल v बाय v मल्टिप्लाइड बाय 100. तर हे पर्सेंटेज एरर इन मास कसं काढायचं, तर डेल m बाय m. तर डेल m म्हणजे काय, हे लक्ष द्या, m प्लस और मायनस डेल m याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 60 प्लस और मायनस 0.3 ग्राम. आणि v प्लस और मायनस डेल v याची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, तर 25 प्लस और मायनस 0.1 सेंटीमीटर पर सेकंड. या व्हॅल्यूज पुटअप करू आपण इथे. डेल m ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली, 0.3 भागिले मीन व्हॅल्यू त्याची किती दिली, 60 मल्टिप्लाइड बाय 100 प्लस, किंवा 100 आपण कॉमनच घेऊ, बाहेरच घेऊ, ओके, नंतरच करू 100 न मल्टिप्लाय. 2 डेल व्ही ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 0.1 0.1 मल्टिप्लाइड बाय डिवायडेड बाय सॉरी मीन व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी किती, 25 मल्टिप्लाइड बाय 100. हे पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी. तो 0.3 भागिले 60, एक मिनिट, हे भागाकार किती येईल, 0.3 भागिले 60 किती येईल, पर्सेंटेज एरर इन कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू 0.3 भागिले 60 किती येतील, 3. मी पॉईंट बाहेर काढतो, याचा पॉईंट मी इकडे शिफ्ट करतोय, 2 ने शिफ्ट करतोय, तर 30 होतील इथं. तर इथं 10 चा घातांक किती होईल, -2 भागिले 60 प्लस इथे पण मी पॉईंट कितीने शिफ्ट करतोय, इथं 0.1 आहे, 2 ने शिफ्ट करतोय, 2 किंवा आपण वाटल्यास 3 ने शिफ्ट करू, म्हणजे वर होतील 100, हे 2 ॲज इट इज 100 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 25. ओके, पॉईंट शिफ्ट केला, बाकी काही नाही, आणि मल्टिप्लाइड बाय 100 इकडे कंसाच्या बाहेर काय असेल, 100. तर 30 × 30 30 दोन्ही 60, 1 भागिले 2 म्हणजे किती, अर्धा, 5.5. 30 × 30, 1 ला 2 ने भागितलं तर किती होईल, 0.5 इंटू 10⁻² प्लस 2, 25 चौक 100. ओके, 1 2 3, ठीक आहे, 25 चौक 100. इथे येईल 0. मग हे मायनसचा पॉवर आपण काढला तर 0.004 येईल. हे त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं, हे पॉईंट आपण 2 ने इकडे शिफ्ट केला तर मायनसचा पॉवर नाहीसा होईल, किती होईल, इथे 100 असेल. मायनसचा पॉवर काढायचा तर पॉईंट आपल्याला इकडे शिफ्ट करावं लागेल, 0.005 प्लस 2 इंटू 0.004 आणि मल्टिप्लाइड बाय 100.
तर 4 दुनी 8, तो 0.008, 0.005 आणि मल्टिप्लाइड बाय 100, 8 आणि 5 13. ओके, पॉईंट किती नंतर 3 नंतर आहे, 1 2 3 इथे पॉईंट येईल, मल्टिप्लाइड बाय 100. 100 याला मल्टिप्लाय केलं तर पॉईंट 1 2 ने इकडे शिफ्ट होईल, तर येईल 1.3%. पर्सेंटेज कायनेटिक एनर्जी किती येईल? 1.3%. ठीक आहे, पाहून घ्या बुकमध्ये हा प्रॉब्लेम आहे, याचा आन्सर 1.3 आहे. प्रॉब्लेम नंबर 7, 1.3%. ज्यांचं आलं नाही त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. बुक मधला प्रॉब्लेम आहे, तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ठीक आहे, समजलाय? बघा, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर मास आणि व्हेलॉसिटीच्या स्क्वेअर याचं दोघांचं मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपण रिलेटिव्ह एनर्जी काय करतो? बेरीज. पण ते आपल्याला काय काढायचं आहे? पर्सेंटेज. तर दोन्ही साईडला काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल 100 ने, आणि फक्त व्हॅल्यू पुटअप करायच्यात आणि कॅल्क्युलेशन करायचं, बाकी काही नाही करायचं. तर आन्सर येतं 1.3%. ओके, ज्यांचं कोणाचं आन्सर नाही आलं त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्वतःपाशी असू द्या. नेक्स्ट, असाच एक प्रॉब्लेम आहे, बुक मधलाच आहे, तो एक घेऊ. ठीक आहे, प्रॉब्लेम काय? इफ द लेंथ ऑफ सिलेंडर इज L, if the length of cylinder is L equals to, व्हॅल्यू दिली L ची 4 प्लस ऑर मायनस 0.001 सेंटीमीटर. रेडियस is 0.00250 प्लस और माइनस 0.001. एक काम करा, सगळ्यांकडे बुक आहेत का? सगळ्याकडे बुक आहेत का? सर्वांकडे बुक आहेत? पुस्तक आहेत का? हा प्रॉब्लेम होमवर्कला घ्या, तुम्हाला उद्या रविवार आहे. बरं नसेल तर त्यांनी लिहून घ्या वाटलं. चला मी सांगतो, इथं लिहितो, इथं ज्यांच्याकडे नाही त्यांनी लिहून घ्या. सेंटीमीटर रेडियस and mass 6.25 plus or minus 0.001, sorry 0.001 नाही 0.01 ग्राम. calculate percentage error in the determination of density. डेन्सिटी मधलं डेन्सिटी म्हणजे काय? मास पर युनिट व्हॉल्यूम. तुम्हाला मास दिलेलं आहे आणि लेंथ आणि रेडियस वरून तुम्हाला काय करता येईल? त्याचा व्हॉल्यूम करता येईल. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वाटल्यास मी सांगून ठेवतो. मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम 2 पाय r मल्टिप्लाइड बाय L. 2 पाय r मल्टिप्लाइड बाय L. हे 2 पायचं काही घेणं देत नाही बरं का, फक्त r आणि L घ्या वाटल्यास. ठीक आहे, फॉर्म्युला मी तुम्हाला लिहिलेला आहे इथं, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय काढायचं? त्याची डेन्सिटी काढायची, कॅल्क्युलेट करता येईल. एक मिनिट थांबा. सॉलिड सिलेंडर जर असेल पाय r स्क्वेअर घ्या, हे हॉलो सिलेंडरचा फॉर्म्युला आहे. तुम्ही दोन्ही करा वाटल्यास. जर हा सिलेंडर सॉलिड असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे पाय r स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय L. ओके,
पाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एल, सॉलिड सिलेंडर. आणि जर डेन्स हॉलो सिलेंडर असेल तर त्याचा फॉर्म्युला पण मास पर व्हॉल्यूम, पण व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वेगळा आहे, मास डिवायडेड बाय 2 पाय आर मल्टिप्लाइड बाय. तुम्ही दोन्हीसाठी कॅल्क्युलेट करा, दोन्ही फॉर्म्युल्यासाठी. तर तुमचा होमवर्क समजा पर्सेंटेज एरर इन डेन्सिटी काढायचे, तर तुम्हाला डेन्सिटीचं पर्सेंटेज एरर कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला फॉर्म्युले मी दिलेले आहेत. सिलेंडरच्या डेन्सिटी काढायची, तुम्हाला त्याचं मास दिलेलं आहे, रेडियस दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. इथे पण रेडियस दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे. तर हॉलो सिलेंडर असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, सॉलिड सिलेंडर असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. तर तुम्ही दोन्हीसाठीही सोल्युशन करून आणा उद्या येते वेळेस, दोघांचे आन्सर मला दाखवा. ओके, चालेल. आता लक्ष द्यायचं, 2 पाय आणि पाय स्क्वेअर पाय दिले, त्यांचा उपयोग नाही करायचा, फक्त त्याचा आर स्क्वेअर एल आणि आर आणि एल याचीच व्हॅल्यू पाहायची. ओके, कॉन्स्टंटची व्हॅल्यू घ्यायची नाही. आपण कायनेटिक एनर्जी मध्ये पण 1/2 ची व्हॅल्यू घेतलीच नव्हती कुठंच. कायनेटिक एनर्जीचा आपण याच्या अगोदर प्रॉब्लेम पाहिला, त्याच्यामध्ये 1/2 घेतलं होतं, 1/2 mu स्क्वेअर. तर 1/2 आपण निग्लेक्ट केलं होतं. तसंच इथं पाय आणि 2 पाय निग्लेक्ट करा आणि सोल्युशन करा, येऊन जाईल सोल्युशन. ओके, एक सोपा प्रॉब्लेम लगेच करा बरं तुम्ही. आता इथं हे विचारलेलं आहे सीईटीला विचारलेलं आहे 2015च्या. ओके, प्रॉब्लेम काय आहे, फास्ट होऊन जाईल तुमचा, मला वाटतं लगेच तुम्ही सॉल्व्ह करा, पण मला करून दाखवा. चला, तुम्हाला समजलं तर. प्रॉब्लेम असा, इफ द लेंथ ऑफ रॉड ए, इफ लेंथ ऑफ रॉड ए is 3.25 plus or minus 0.01 centimeter and that of B is 4.19 plus or minus 0.01 सेंटीमीटर. दोन रॉड आहेत, एक रॉड ए आहे, त्याची लांबी दिली तुम्हाला, आणि दुसरा रॉड बी आहे, त्याची लांबी तुम्हाला दिली. देन द रॉड बी इज लॉंगर दॅन ए. रॉड बी इज लॉंगर दॅन ए इज. तुम्हाला इथं काय विचारलं माहिती आहे का, बी ची लांबी ए पेक्षा कितीने जास्त आहे, बी ची लांबी ए पेक्षा कितीने जास्त आहे. लेंथ ऑफ रॉड ए इज इतकी आहे, लेंथ ऑफ रॉड बी इतकी आहे. तर तुम्हाला विचारले, देन द रॉड बी इज लॉंगर दॅन ए. रॉड बी ची लांबी ए पेक्षा कितीने जास्त आहे ते काढायचं. म्हणजे काय करायची, सरळ सरळ बी ची आणि ए ची वजाबाकी करायची, लेंथची. बी च्या लांबी मधून ए ची लांबी वजा करायची. चला करा बरं, काय ते आन्सर मला सांगा. इथं सबट्रॅक्शनचा नियम वापरायचा आहे, हे लक्षात असू द्या. कॉम्बिनेशनल एरर इन सबट्रॅक्शन. चला करा. नॉट क्लिअर. मी पुन्हा एकदा सांगतोय काय प्रॉब्लेम आहे. तर इफ लेंथ ऑफ रॉड ए, क्लिअर दिसत नाही का, क्लिअर दिसत नाही का, बरं ठीक आहे. आता पहा, आता दिसतंय क्लिअर. हा, प्लीज तो प्रॉब्लेम लिहा. इफ द लेंथ ऑफ रॉड ए, ठीक आहे, आता क्लिअर आहे.
पुन्हा एकदा प्रॉब्लेम वाचून दाखवतो वाटल्यास. लक्ष द्या. इफ द लेंथ ऑफ रॉड कॅपिटल ए इज 3.25 प्लस ऑर मायनस 0.01 सेंटीमीटर and that of B is 4.19 plus or minus 0.01 सेंटीमीटर. कुठे अडचण आहे? त्या व्हॅल्यूज पहा. रॉड ए ची लांबी दिलेली आहे 3.25 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर आणि रॉड बी ची लांबी दिलेली आहे 4.19 प्लस और मायनस 0.01 सेंटीमीटर. ठीक आहे. आता तर व्हॅल्यूज तर व्यवस्थित आहेत. तर तुम्हाला काढायचंय बी ची लांबी ए पेक्षा कितीने जास्त आहे ते काढायचंय. तर सरळ सरळ काय करावं लागेल, बी च्या लेंथ मधून ए ची लांबी वजा करावं लागेल. तर चला करा. खूप सोपा प्रॉब्लेम आहे, सबट्रॅक्शन वरचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जमला पाहिजे. हा झालं का? काय म्हणले का ते दिसत नव्हतं. 0.96 बरोबर आहे का? 0.96. अरे कॉम्बिनेशनल एरर आहे ना, तर तुम्ही यूज करा ना व्यवस्थित. हा 0.94 सेंटीमीटर, पण ते पुढे काय येईल? पुढे काहीतरी येईल ना प्लस और मायनस. प्लस और मायनस काय येईल? 0.00. अरे नाही रे, जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो, लक्ष द्या, जेव्हा आपण दोन क्वांटिटीचं काय करतो सबट्रॅक्शन, ए मायनस बी, तर फायनल रिझल्ट मध्ये काय तयार होतो? ऍब्सोल्यूट एरर तयार होतो. तो कशाच्या बरोबर असतो? त्या दोन क्वांटिटीच्या ऍब्सोल्यूट एररच्या बरोबर, ऍडिशनच्या बरोबर. याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर किती आहे? 0.01. याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर किती आहे? 0.01. दोघांची बेरीज होईल ना, तर 0.02 होईल ना. ठीक आहे. तर हे आन्सर बरोबर असेल. लक्ष द्या. 0.94 बघा, 4.19 मधून 3.25 गेले, किती राहिले? 75 आणि 19 किती? 75 आणि 19 94. ठीक आहे, बरोबर आहे. हो बरोबर आहे, 94. आणि यांच्या ऍब्सोल्यूट एररची काय होईल? सरळ सरळ बेरीज. ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो, त्यांच्या ऍब्सोल्यूट एररची बेरीज करतो तर किती होईल? 0.002. 0.02 हे आन्सर बरोबर असेल. हा बरोबर आहे. तर हे बरोबर आन्सर आहे. मी जे लिहिले का ते बरोबर आहे. याला असं बरोबर आन्सर म्हणतात. 0.94 प्लस और मायनस 0.02 हे असेल त्याचा आन्सर. तर एवढ्या लांबीनं बी ची लांबी ए पेक्षा जास्त आहे. चला आपण सोमवारच्या लेक्चरमध्ये आणखी याच्यावरचे थोडे एकदम प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर आपण सिग्निफिकंट फिगर, आपला शेवटचा टॉपिक आपल्या या चॅप्टरचा, तो पाहू आणि थांबू नंतर.